देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। 21 कोटींच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यामध्ये कृषी मंत्र्यांकडून 15 अधिकाऱ्यांचं निलंबन। आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे निलंबनाची कारवाई। 22 कोटींचा घोटाळा झाल्याची माहिती। अर्धा पावसाळा सरला, नवीन पाण्याची आवक शून्य। 142 प्रकल्प तळालाच। धाराशिव जिल्ह्यातील 83 प्रकल्पात केवळ 8% पाणीसाठा शिल्लक। सीना कोळेगावमध्ये उपयुक्त जलसाठा शून्य। जिल्ह्यातील केवळ 20% शेतकऱ्यांची भरली पीक विमा भरण्याचा 10 ऑगस्ट आज शेवटचा दिवस। मागील वर्षाच्या तुलनेत अतिशय कमी शेतकऱ्यांनी भरला यावर्षी विमा। मदत न मिळाल्यामुळे यश। शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल पण उद्योजकांना त्रास नको, महायुती सरकारची भूमिका। शेतकरीच तुमचा कार्यक्रम करून टाकतील, राजू शेट्टी यांची एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका। कर्जमाफीच्या पोर्टलवरती 2 लाखांवरती डेटा। यादी 96,000 शेतकरी। दुसरी यादी लवकरच होणार जाहीर। पहिल्या यादीत नावे नसल्याने शेतकरी पडले गोंधळात। अजितदादा गेले आणि बाणगंगा कारखान्याला लागली घरघर। कोट्यवधींची वीज बिले थकीत। शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आता जोरदार होणार आमरण उपोषण। मार्च एप्रिल मधील अवकाळी पावसाची मदत शेतकऱ्यांना कधी मिळणार, प्रतीक्षा कायम। 5,500 बाधित शेतकऱ्यांना 1.25 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती। विहिरींचे पैसे विनाअट मिळणार, मंत्र्यांकडून सभागृहामध्ये मागणी मान्य। आमदार कैलास पाटील यांनी मागणी करताच सरकारकडून थेट मंजुरी। नुकसान भरपाई घटली, खरीप पीक विम्यातील अर्जही घटले। शेतकऱ्यांचे पाठ, गतवर्षीच्या तुलनेत अतिशय कमी लोकांनी भरला पीक विमा। ही माहिती शेतकऱ्यांना धक्कादायक। 25,000पेक्षा अधिक पगार घेणारे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित, लोकप्रतिनिधींना लाभ नाही। शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शिक्षक, कर्मचारी अनेक बाहेर। पीक विम्याचा पेच सुटणार, आमदार राणा जगदीश पाटील यांची ग्वाही। परांड्यासह भूम, वाशी, कळंब, धाराशिव, उमरगा या सर्वांना मिळणार पीक विमा। वाटणीसाठी उगाच भांडण कशाला, कोर्टात जाण्याऐवजी केवळ अर्ज करा। तहसीलदारांचं गावात प्रबोधन। महिन्याभरात 50 अधिक प्रकरणे निकाली लावल्याची माहिती। कर्जमाफी योजनेत 1,40,000 शेतकरी अपात्र, प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती। 16,96,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे अखेर झाले काल जमा। उद्योगांसाठी भूसंपादनाला गती द्या, मुख्यमंत्री 97 करारातून 75,000 एकर जमिनीची मागणी। शेतकऱ्यांचा होतोय विरोध। शेतकरी पुन्हा कागदपत्रांच्या फेऱ्यात, एव्हरेस्टॅग नोंदणी, आधार पडताळणी, अपूर्ण कर्जमाफीचा लाभ लांबणीवरती। राज्यभरातही कर्जमाफीची प्रक्रिया संथ। आंदोलन म्हणजे देशद्रोह नाही, मी डोळे झाकून जेएनजीवर विश्वास ठेवतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं प्रतिपादन। आंदोलन हाताळताना संयमाची गरज, सर्वोच्च न्यायालय। सीजेपीवरील कारवाईसाठीच्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्ट तयार, अशा प्रकारचं आंदोलन योग्य हाताळा, कोर्टाचे आदेश। दबावगट म्हणून काम करू, आम्ही राजकीय पक्ष स्थापन करणार नाही, देशाला जन आंदोलनाची गरज, अभिजित दिपके यांचा थेट सरकारला इशारा। कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांवरती 107 कोटींचा बोजा, शासनाची अन्यायकारक भूमिका कारणीभूत। 18,830 शेतकऱ्यांवरती अन्याय। एफडीएचा दणका, बनावट दुधाला चाप, दुभती जनावरे झाली महाग, गाई म्हशींच्या दरात वाढ। गोकुळला 2 लाख लिटर दुधाची गरज,
पावसाळा तरी बाजार फुल असल्याची माहिती. 336 कोटींच्या पीक विमा वितरणात शेतकरी वाऱ्यावरती. प्रत्येक तालुक्यात प्रतिनिधी नेमण्याचे आदेश धाब्यावरती. कंपनीकडून जिल्ह्यात एकाच व्यक्तीची नियुक्ती. केंद्राकडून राज्यांना भरीव मदतीची बूस्टर डोस. 1 लाख कोटी रुपये दिले. भांडवली खर्च विकास प्रकल्पांना मिळणार चालना. महाराष्ट्राला मिळाले 7,000 कोटी रुपये. कर्जमाफीच्या ई-KYCला तांत्रिक अडथळे. संत संकेतस्थळामुळे राज्यभर सेवा केंद्रावरती गर्दी. पात्र शेतकऱ्यांना प्रक्रियेसाठी प्रतीक्षा. कर्जमाफी योजनेतील महत्त्वाचे मुद्दे. राज्यात डेंग्यू मलेरियाचा वाढता धोका. सर्वसामान्य लोकांनी उपाय वाढवण्याच्या सूचना. कर्जमुक्ती योजनेतील 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर. 10 ऑगस्ट पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती होणार 20,000 कोटी रुपये जमा. मुख्यमंत्र्यांची ग्वाही. महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतो कसा. FDI तुकाराम मुंडे यांचा मोठा खुलासा. दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा. भेसळखोरांना जन्मठेपेची तरतूद. महागाईने लक्ष्मणरेषा ओलांडली. शहरांपेक्षा गावात महागाईची तीव्रता जास्त असल्याची माहिती. FDAचा ऑइल कंपनीवरती छापा. 3 कोटींचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त. सर्वसामान्य लोकांना याचा बसला मोठा फटका. धन्यवाद.